ह्या दिवसात आठवड्यांमध्ये प्रभू येशूने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. जीवन बदलली गेलेली आहेत आपली. प्रभूने प्रचंड आपल्याला आशीर्वादाने आशीर्वादित केलेलं आहे. कारण आपण पटकन पुढे येऊया आणि आपण प्रभू येशूचा गौरव करणार आहोत. यावेळेस तुमच्या काही साक्ष असतील. तुम्ही ऑनलाईन प्रत्येक फ्रायडेला संडेला आमच्याबरोबर आहात. गेल्या 15 दिवसांमध्ये आपल्या प्रेयर झाल्या आहेत आणि प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आपण पटकन पुढे येऊया आणि आपण प्रभू येशूचा गौरव करणार आहोत. हालेलुया. थँक्यू जीसस. तर यावेळेस साक्ष असेल तर लवकर लवकर आपण पुढे येऊया. प्रभू महान आणि अद्भुत कार्य करत आहे. जे मागच्या मीटिंगला होते त्यांनी पाहिलं असेल की असिस्टंटला भयंकर त्रास होत होता. कंटिन्यू ते बडबड करत होते आणि दुष्ट आत्म्यांनी त्यांना घेरलं होतं आणि बंधनामध्ये ते सिस्टर होते. हालेलुया. ते त्यांचे मिस्टर त्यांचे लहान लेकरं गाडीवर प्रवास करून मागच्या मीटिंगला होते आणि खूप वेदना त्यांना होत होत्या. पण हालेलुया, आपला जिवंत परमेश्वर आपल्या सोबत आहे. ते सांगतात जसं पास्टरनी माझ्यावरती हात ठेवून प्रार्थना केली त्या क्षणाला मला बरं वाटलं. माझ्यामध्ये जो त्रास होता, तो दुरात्म्यांचा त्रास मला सतत बडबड करायला लावत होता, तो सर्व त्रास निघून गेलेला आहे. प्रभू येशूने मला स्पर्श केला आणि ते सांगतात जसं मी आज या मीटिंगला आले मला एकदाही त्रास नाही झाला. माझ्या प्रभू येशूने मला पूर्ण बरं केलं आणि मला मोकळीकता दिली. त्याबद्दल सर्व महिमा मी प्रभू येशूच्या नावाला देते. प्रेज द लॉर्ड. हे अद्भुत कार्य आज आपण ऐकणार आहोत. सगळे ऐकताय? सगळे ऐकताय? आज हे ब्रदर म्हणतात मी या चर्चमध्ये व्हॉलेंटियर म्हणून काम करत आहे आणि मला अतिशय आनंद होते की प्रभूंनी मला ही सुवर्ण संधी आपल्या ह्या चर्चमध्ये काहीतरी करण्याची मला दिली आहे. आणि खरोखर प्रभू कोणाचा ऋणी राहत नाही. जर आपण प्रभूसाठी काही करतोय, काही लोक 5ला प्रेयरला येत असतात, 5 ते 6 1 तास या जागी प्रेयर करतात, त्यांचं प्रतिफळ त्यांना मिळणार आहे. आज हे भाऊ म्हणतात मी व्हॉलेंटियर म्हणून काम करतो, पण माझ्या डोक्याला एक मोठी गाठ आलेली आणि त्यांनी त्या गाठीचा फोटो काढलेला होता. बघू आता हे कितपत दिसेल माहीत नाही, पण कॅमेऱ्यामध्ये नक्की दिसेल. त्यांच्या मागे गाठ होती गेल्या आठवड्यामध्ये. दिसते काही लोकांना? पण आत्ता ते म्हणतात 15 दिवस झालेत पास्टरांनी प्रार्थना करून आणि परत त्यांनी दुसरा फोटो काढलाय आणि त्या फोटोमध्ये गाठ दिसत नाहीये. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. हे कार्य फक्त प्रभू येशू करू शकतो. कुठल्याही तर्क वितर्क जादू टोना काहीच चालत नाही. येशूच्या नावात सगळं काय होतं. ते म्हणतात आज 15 दिवसाला मी आलो, पास्टरांकडनं प्रार्थना केली, पास्टरांनी त्या गाठीवर हात ठेवला, 15 दिवसात गाठ जिरून गेलेली आहे. आणि आज त्यांनी हा फोटो पण काढला आहे, दुसरा जी गाठ जिरलेली आहे. पहिली मोठी होती, आता जिरलेली आहे. खरोखर आज प्रभू किती महान आणि अद्भुत कार्य करते. एक जोरदार टाळी प्रभू येशूसाठी. ते ॲसिडिटीचा त्रास होत होता आणि हातापायाला त्यांना जळजळ व्हायची. ते सांगतात मी 2 वर्ष परेशान झाले होते, त्रासात होते. मी रात्रभर जागे असायचे, एवढे वेदना मला व्हायच्या. पण ते सांगतात जसं मी मीटिंग अटेंड करते, मी पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली आणि जशी प्रार्थना करण्यात आली 2 वर्षानंतर आज ते सांगतात माझं पूर्ण त्रास निघून गेलाय. प्रभू येशूने मला आरोग्य दिलंय. त्याबद्दल जोरात टाळी वाजवून आपण प्रभूला धन्यवाद देणार आहोत. सरला आणि पडल्या, पण पडल्यानंतर कमरेमध्ये त्या म्हणतात की कटकट जोरात आवाज आला आणि जणू मला असं वाटलं आता मनके सरकले की काय माझे. पण अशा परिस्थितीमध्ये त्या म्हणतात मी प्रभू येशूला हाक मारली की प्रभू मला कुठलं ऑपरेशन करायचं नाही, माझं माझे मनके किंवा कुठली हड्डी सरकू देऊ नको प्रभू, माझ्यावरती कृपा करणारा तू परमेश्वर आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवणारी आहे. आणि त्या म्हणतात की खरोखर मी विश्वास ठेवला, मी प्रार्थना करून घेतली आणि आज त्या म्हणतात मी संपूर्णपणे मी बरी झाली आहे. सगळा कमरेतला त्रास, शरीरातला त्रास निघून गेला आहे आणि कोणतंही हाड मोडलेलं नाही आहे. हे प्रभूनी कार्य केलं आहे म्हणून त्या सगळा गौरव येशूच्याच नावाला देत आहेत. आमेन. अजिबात झोप येत नव्हती. मी कितीतरी प्रयत्न केला पण तरी दिवसा पण नाही आणि रात्री पण मला झोपच येत नव्हती. ते खूप त्रासात होते. पण ते सांगतात मागच्या मीटिंगमध्ये मी पास्टर शैलाकडून प्रार्थना करून घेतली आणि जशी माझ्यासाठी प्रार्थना करण्यात आली आता मी निवांत झोपते. प्रभू येशूने मला झोप आणून दिली. त्याबद्दल सर्व महिमा मी प्रभू येशूच्या नावाला देते. खरखर कानामध्ये वाजायचं आणि नीट फोनही मला घेता येत नव्हता. पण गेल्या आठवडी त्या म्हणतात मी पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली, पास्टरांनी कानावर हात ठेवला आणि प्रार्थना केली आणि आज त्या म्हणतात की प्रभूने इतकं महान कार्य केले, कानातला सगळा बहिरेपणा आवाज निघून गेलाय आणि मी क्लिअर ऐकू शकते. म्हणून त्या सगळा गौरव प्रभू येशूच्याच नावाला. हालेलुया.
हालेलुया. एक अद्भुत साक्ष आहे. हे ब्रदर सांगतात, मी 20 वर्ष झालो दारू पित होतो, व्यसन करत होतो. हालेलुया. सर्वांचं लक्ष आहे, 20 वर्ष दारू पित होतो, त्या नशेमध्ये मी होतो. पण ते सांगतात, जसं मला प्रभू येशू कळला, मी या सभेला येऊ लागलो, मला वचन मी ऐकू लागलो. त्यानंतर 20 वर्षानंतर आज प्रभू येशूने माझ्या जीवनामध्ये कार्य केलंय. माझी पूर्ण दारू सुटलेली आहे. प्रभू येशू माझ्या जीवनात आलाय, त्याबद्दल सर्व महिमा मी प्रभू येशूच्या नावाला देतो. जोरदार टाळी वाजवून आपण प्रभूला धन्यवाद देणार. सिस्टरांना पोटामध्ये प्रचंड पाणी झालं होतं आणि पोट प्रचंड वाढलेलं होतं आणि त्या म्हणतात की आणि डॉक्टरांनी ह्या अशा परिस्थितीमध्ये यांना कॅन्सर सांगितलेला आणि या म्हणतात की ह्या यांच्या बहीण आहेत, ह्या मनमाडला राहतात. पण या म्हणाल्या की पास्टर म्हणतात की उपास आणि प्रार्थना करा, देव परिस्थिती बदलणारा आहे. आणि या म्हणतात की मी अशा परिस्थितीमध्ये बहिणीचं नाव घेऊन मी ह्या जागी प्रार्थना करायची, मी यायचे आणि खरोखर आज प्रभूने इतकं महान कार्य केलं आहे की पोटामधलं सगळं पाणी निघून गेलं आहे आणि आता पोट एकदम पूर्ण नॉर्मल झालेलं आहे. इतकंच नाही तर आता कॅन्सर हा सुद्धा आजार परमेश्वराने बरा केला आहे. म्हणून त्या सगळा गौरव येशूच्याच नावाला देत आहेत. एक जोरदार टाळी प्रभूसाठी होऊ द्या. अन्न वाटप करतो, जे गरीब आहेत, जे स्ट्रीटवरती आहेत, ज्यांना अन्न भेटत नाही, त्यांना आपण देतो. आणि पास्टर शैलाने एनकरेज केलं की तुम्ही देखील द्या, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईन. हालेलुया. हे सांगतात, मी जसं माझी पेरणी केली, मी जसं प्रभूच्या कामासाठी दिलं, आज प्रभू येशूने मला नाईट जॉब दिलेला आहे आणि जेवढं मी दिलं त्याच्या दुप्पट प्रभू येशूने मला परत दिलं. त्याबद्दल सर्व महिमा मी प्रभू येशूच्या नावाला देते. जोरदार टाळी वाजवून आपण प्रभूला धन्यवाद देणार आहोत. त्या म्हणतात की खरोखर प्रभू इतका महान आहे की आधी गाठ होती छातीमध्ये कॅन्सरची आणि डॉक्टर म्हणाले होते की छातीचा कॅन्सर आहेच तुम्हाला आणि ती गाठही त्यांनी काढली. आणि ते म्हणतात की खरोखर त्यानंतरही मला त्रास होत होता, पण जसं मी येशूवरती विश्वास ठेवला, प्रार्थना केली, प्रार्थना करू लागले, प्रभू येशूचं नाव घेऊ लागले आणि परत एकदा त्या म्हणतात मी माझे रिपोर्ट काढायला गेले आणि आता रिपोर्ट आलेले आहेत की कॅन्सर नाही आहे. आणि आज त्या म्हणतात की एवढ्या मोठ्या आजारातून प्रभू येशू ख्रिस्ताने माझी सुटका केली आहे. मी खरोखर निरोगी आहे, आरोग्यामध्ये आहे. हे प्रभू येशूनी केले, त्यासाठी त्या सगळा गौरव येशूच्याच नावाला देत आहे. देखील त्यांचं डोकं दुखायचं आणि एवढं वर्क प्रेशर होतं, पण ते सांगतात माझा विश्वास माझ्या जिवंत येशूवरती होता आणि तो सर्व लोड, ते वर्क प्रेशर निघून गेलेला आहे. प्रभू येशूने त्यांच्या जॉबवरती सहायताने मदत केली. त्यांना प्रभू येशूने बुद्धी दिली, ज्ञान दिलं आणि सर्व त्यांच्या कामावरती आता त्यांना व्यवस्थित काम करता येतं. त्याबद्दल सर्व महिमा प्रभू येशूच्या नावाला ते देत आहेत. आणि दुसरी त्यांची साक्ष आहे की त्यांना अभ्यास करायला वेळ भेटत नव्हता. त्यांचं सतत पोट दुखायचं आणि त्रास, वेदनामध्ये ते असायचे. पण ते सांगतात जसं मी मीटिंग अटेंड करत आहे, पास्टरांकडून, सिस्टरांकडून मी प्रार्थना करून घेतली, आज माझे सर्व पोटदुखी निघून गेलेले आहे. प्रभू येशूने मला आरोग्य दिलंय, त्याबद्दल सर्व महिमा मी प्रभू येशूच्या नावाला देतो. जोरदार टाळी वाजवून मी प्रभू येशूच्या नावाला आपण धन्यवाद देणार आहोत. जी साक्ष आहे, त्यांनी अन्न वाटपसाठी त्यांनी मदत केली होती, परमेश्वराच्या राज्यामध्ये त्यांनी पेरणी केली होती. ते सांगतात 8 वर्ष झालं माझ्यावरती कर्ज होतं आणि ते फिटत नव्हतं. मी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करत होते, प्रभू तू मार्ग काढून दे. पण ते सांगतात मागच्या वेळेस जसं पास्टर शैलानी सांगितलं आणि एनकरेज केलं की तुम्ही द्या, म्हणजे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करेन. हालेलुया. ते सांगतात 8 वर्षाचं कर्ज माझं फिटलेलं आहे. प्रभू येशूने मला पूर्ण आशीर्वादित केलं, त्याबद्दल सर्व महिमा मी प्रभू येशूच्या नावाला देते. भावाची साक्ष आहे. ते म्हणतात की मी ऑनलाईन पास्टरांचा संदेश ऐकत असतो, प्रेयरही मी पाहत असतो आणि मी ऑनलाईन पास्टरांना बोलताना ऐकलं की मुंबईला आपलं चर्च सुरू झालं आहे आणि पहिल्यांदा मी या ठिकाणी आलो आहे. आणि खरोखर ते म्हणतात मी अतिशय या ठिकाणी आशीर्वादित झालो आहे, कारण पाठीमध्ये आणि डोक्यामध्ये ते म्हणतात प्रचंड त्यांना त्रास व्हायचा, डोकं दुखायचं, पाठीत मुंग्या होत्या, मुंग्या यायच्या आणि प्रचंड वेदना होत्या. पण जसं मी ऑनलाईन पास्टरांना पाहतोय, मी प्रेयर अटेंड करतोय, खरोखर प्रभूंनी मला आरोग्य दिलेलं आहे, मला संपूर्ण बरं केलं आहे आणि प्रभू येशू मला आज इथेही घेऊन आलेला आहे. म्हणून ते सगळा गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहेत. विचार माहीत आहेत त्याला, तुझ्यावरचं प्रत्येक प्रेशर, दबाव, घर आणि तुझी परिस्थिती माहीत आहे. त्याने यासाठीच तुला आणलंय, जेणेकरून तू जाताना आनंदी जावं, तू आशीर्वादित होऊन जावं. थँक यू होली स्पिरिट. थँक यू लॉर्ड जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड. वी गिव्ह ऑल द ग्लोरी
We give you the glory, Lord. We worship you. स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुला धन्यवाद देतो. तसं आज आम्ही तुझं वचन ऐकायला आमचं हृदय उघडलंय. मी प्रार्थना करतो की प्रत्येक वचन आमच्यासाठी आशीर्वाद बनणार. आणि फादर, तुझं वचन कार्य केल्याविना परत येत नाही. आज तुझं वचन आमच्या जीवनात मोठं कार्य करू दे. जो ऐकेल त्याला प्रभू येशू कळू दे. जो ऐकेल त्याचं नातं देवाशी जोडलं जाऊ दे. जो ऐकेल त्याची ताण आणि भूक भागवली जावे. जो भी सुनेगा वो बदल जाएगा. तो बदलून जाणार. फादर, बोल पिता, आम्ही ऐकत आहोत. पवित्र आत्मा, तुझ्या इच्छेनुसार. थँक्यू फादर. शेवटच्या दिवसात यावेळेस आपण इस्रायल देशासाठी प्रार्थना करणार आहे. हो, थँक्यू ही जीसस. दुसरा वेळ आहे आपण प्रार्थना करत आहोत. इस्रायल देशामध्ये लढाई चालू आहे. अनेक लोक मरत आहेत. अनेक लोकांचा नाश होत आहे. येस 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 लॉर्ड. बायबल सांगतं, माझे लोक ज्यांना माझं नाव ठेवलंय ते जर नम्र होतील, आपल्या पापापासून वळतील, येस पश्चाताप करून मला हाक मारतील, येस येस. तर मी आकाशातून त्यांचे ऐकेल आमेन आणि त्यांच्या देशाला मी आरोग्य देईल. आमेन. आज आपण येशूच्या रक्ताने धुतलेले आहोत. हालेलुया. आज आपण नीतिमान लोक आहोत. आमेन. आज आपली हाक आपला देव ऐकतो. हालेलुया. फादर, आम्ही सगळे तुझे लेकरं इस्रायल देशासाठी प्रार्थना करत आहोत. यस मास्टर. हम सब मिलके इस्रायल देश को आपके सामने लाते हैं पिता. आमेन. प्रभु, हम सुन रहे लड़ाई की और खून और खराबी की आवाज. यस मास्टर. आम्ही रोज आणि रोज ऐकत आहोत प्रभू. लोक मरत आहेत, होय पण प्रभू. बायबल सांगतं की तू लढाई शांत करणारा देव आहे. आमेन. इस्रायल तुझं राज्य आहे, देश हालेलुया. आहे. येस. इस्रायल राज्य नाही, पण तुझा देश आहे. होय प्रभू. फादर, इस्रायलचा रक्षक झोपी जात नाही आणि डुलकी घेत नाही. प्लीज इस्रायलला टोटल सुरक्षता दे. आमेन. प्लीज इस्रायल परत शांती जगू दे. हालेलुया. प्लीज इस्रायल मध्ये परत आनंदाची नदी वाहू दे. यस लॉर्ड. परत एकदा थँक यू लॉर्ड. इस्रायल देश तुझी स्तुती करू दे. फादर, पलिष्ठ्यांसाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. होय प्रभू. आम्ही त्यांच्या मरणाविषयी नाही, पण त्यांना तारण मिळावं, त्यांना येशू कळावा, येस. यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. येस मास्टर. या आपले पवित्र हात वर करा आणि प्रभूशी बोला. रिबा शेखे रमान देबे ओ रबाला रोसोब्रो होतना हालिमो शेब्रेके राती आलामा शेब्रेकेत ने आलामा रोहोतना हालिमो शेब्रेकेत ने आलामा खालाबा. लॉर्ड इस्रायल, यस लॉर्ड. इस्रायलचा रक्षक झोपी जात नाही आणि डोलकी घेत नाही. फादर, थँक्यू. जे लोक बंधनात बांधले गेले होते, यस 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 ज्यांना पकडून नेलं होतं, त्यांना सोडवण्यात आलं म्हणून धन्यवाद. लॉर्ड, मी प्रार्थना करतो, हे शेवटचे दिवस आहे आणि तू लवकर येणार आहे. त्याच्या अगोदर फादर, इस्रायल मध्ये सुवार्ता गाजवली जावी. तुझ्या लेकरांचे आत्मिक डोळे उघडावे. कुठला देश इस्रायल राष्ट्राच्या विरुद्ध उभा नाही राहणार, यस यस कारण एकही हत्यार इस्रायलच्या विरुद्ध चालणार नाही. होय प्रभू. एकही जीव इस्रायलच्या विरुद्ध दंड नाही देणार. येस. लॉर्ड, तू स्वतः अब्रामाला म्हणाला, प्रॉफिट, जे तुला आशीर्वाद देतात त्यांना मी आशीर्वाद देईल, जो तुला शाप देतो त्याला मी शाप देईल. फादर, इस्रायल सुखी असू दे. इस्रायलचे अश्रू पुसून टाक. इस्रायल मधून टेन्शन आणि दबाव बाहेर जाऊ दे आणि तुझे लेकर शांतीत राहू दे. थँक्यू, तू आमची प्रार्थना ऐकतो. आम्ही भारत देशासाठी देखील प्रार्थना करत आहोत. फादर, आमच्या देशामध्ये शांती असावी. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री आणि सर्व राज्यपाल, आम्ही तुझ्या पुढे अमरनाथची लाट यावी. आमचा देश येशू यायच्या अगोदर तुला ओळखावा. आम्ही सगळे लोक आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. फादर, मणिपूरला तू स्थिर केलंय, पण तरी देखील मणिपूरचे चर्च परत चालू होऊ दे. मणिपूरमध्ये परत एकदा स्तुती आराधना होऊ दे. मणिपूरच्या लोकांना धैर्य दे.
आम्ही सगळी शैतानाची योजना कमळ आपले हात वर करून प्रभूचे आभार मानूया. बोल येशू. प्लीज खाली बसूया. Yes, amen. आणि देवाची मोठी योजना, देवाचं राज्य, देवाचे देवदूत, देवाची उपस्थिती या भारत देशात आम्ही स्वीकारत आहोत. आमच्या पुढाऱ्यांना ज्ञानाच्या आत्म्याने चालव, त्यांच्याद्वारे आमच्या देशाचा विकास होऊ दे. प्रत्येक सेवकाला धैर्याचा आत्म्याने चालव आणि तुझा गौरव होऊ दे. थँक्यू. आपल्या देशाला आशीर्वाद द्या. प्रभू येशूच्या नावात आम्ही भारत देशाला आशीर्वाद देतो. थँक्यू. आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला गर्व आहे प्रभू. थँक्यू. धन्यवाद. प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen. आमेन. आय सेड आमेन. प्रेज द लॉर्ड. बाहेर देखील आवाज येतो. आय होप सो. प्रेज द लॉर्ड. सिस्टर ब्रदर, प्रभू येशू लवकर येणार आहे. Amen. की लोकांना देवाचं वचन आवडतं? Yes. तुम्हाला देवाचं वचन आवडतं? माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू प्रभू येशू लवकर येणार आहे. लवकर येणार आहे. त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर मला देवाचं वचनात मला देवाच्या वचनात स्ट्रॉंग मला बनायचं. स्ट्रॉंग बनायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज इस्रायल देशासाठी प्रार्थना करा. रोज आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करा. आणि लक्षात ठेवा, वाढत आणि वाढत जावं. Amen. प्रेज द लॉर्ड. मला त्या भावाची साक्ष खूप आवडली. त्याची आई प्रत्येक वेळा मला म्हणायची, माझा मुलगा दारू पितोय, दारू पितोय. आणि पास्टर, माझा जीव व्याकुळ आहे. पण आज त्या आईला मी पाहिलं. हालेलुया. आई उभी राहा, आई उभी राहा. सी आईला मी पाहिलं, मला खूप आनंद वाटला. थँक्यू. आई तू आनंदी आहे? तुझ्या लेकरांनी दारू सोडली. Amen. उभा राहा, तू देखील उभा राहा. तुम्हाला खोटं वाटेल, हे नगरला देखील आलतंय. हा याचा बाप्तिस्मा झालता, हा दारू पित होता. या आईचं जीवन खूप दुःखात होतं. पण बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, देव राजाचं हृदय बदलतो. Amen. हालेलुया. हालेलुया. ब्रदर, तुम्ही आनंदी आहात? येशूने तुम्हाला दारूतून सोडवलं. Yes. आता तुम्ही दुसऱ्यांना जे दारू पितात त्यांना येशूची एकदम राग येतो, चीड येते ज्यावेळेस लोक अंधारातून प्रकाशात येतात. पण आपण शैतानाला चीड आणणारे लोक आहोत. आपण शैतानाचं डोकं ठेचणारे लोक आहोत. Amen. प्रभू येशूच्या नावामध्ये. Amen. आय सेड प्रभू येशूच्या नावामध्ये. मी नेहमी सांगतो, एखाद्या मुंगीला भिलं तरी चालेल, पण शैतानाला भ्यायचं नाही. Yes. की लोकांना कळालं मी काय सांगितलं. या बहिणीकडे बघून देखील मला खूप आनंद वाटतो. मागच्या आठवड्यात ती खूप त्रास. तुमची पत्नी आहे? कमियर 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 सिस्टर इकडे या. माहीत नाही मी केव्हाच असं करत नाही, पण पवित्र आत्मा मला असं करायला लावतोय. ब्रदर, ही तुमची पत्नी आहे? मागच्या आठवड्यामध्ये ह्या सिस्टरला किती लोकांनी पाहिलं? इथं लोळत होती ही बहीण इथं लोळत होती. सी शैतानाला आवडतं लोकांना खाली पाडायला, लोकांना रडवायला, लोकांचा नाश करायला, लोकांना बांधायला. पण आनंदाची बातमी, माझ्या येशूला आवडतं लोकांना सोडवायला. मेरे येशू को अच्छा लगता है लोगों के बंधनों को तोड़ने के लिए, लोकांना सुटका द्यायला. ब्रदर, मी तुम्हाला खूप टेन्शनमध्ये मागं पाहिलं होतं. काय प्रॉब्लेम? ते 9 वर्ष झाले ते हिला, म्हणजे काय एकाने कोणी काय केलेलं माहीत नाही आहे. पण काय जवळपास त्रास व्हायचा हिला? म्हणजे खरं सांगायला गेलं तर आमचीच माणसं होती त्यांनी की आमचं दोघांचं पटू नये किंवा आमचं पुढे चांगलं चालू नये म्हणून. तर त्याच्याच जेवणामध्ये मिक्स करून तिला खूप त्रास होते, आमचं तुटू दे. अरे आम्ही दोघं नाही, पण काय त्रास व्हायचा तिला? त्रास हेच होत होता की ती म्हणजे पोटात सारखं दुखायचं. आणि एवढं दुखायचं की आम्ही एकदा तिचं ऑपरेशन केलेलं आहे. ती गाठ झालेली, ती गाठ तिचं ऑपरेशन करून तरी पोटात अजून दुखत आहे तिच्या. ओके, नाव मागच्या असे ताई मला सांग, येशूने तुला मोकळं केलं? हं? आता तू वरडत नाही. से मागच्या जर तुम्ही वेळेस पाहिलं असेल, ही बहीण वेड्यासारखे करत होती, बरोबर? आज तुमची पत्नी मोकळी आहे. मोकळे कोणी मोकळं केलं? येशूने. कमोन, एक जोरात टाळी वाजूया. थँक्यू थँक्यू थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. सी सगळा परिवार आनंदी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Amen. सिस्टर अँड ब्रदर, तुमच्या आणि माझ्याकडे देवाचं वचन आहे. आणि ते वचन बायबल सांगतं दुधारी तलवार आहे.
आणि ते तुम्हाला देखील स्पर्श करतं आणि शैतानाला कापणारं वचन आहे. बोला माझ्या मागे, माझ्याकडे वचन आहे माझ्याकडे वचन आहे जे दुधारी तलवारीपेक्षाही जे दुधारी तलवारीपेक्षाही तीक्ष्ण आहे, तीक्ष्ण आहे, जे सर्व जे सर्व जीव जीव आत्मा आत्मा शरीर शरीर यांना भेदून आज जातं भेदून आज जात आणि अंतःकरणाचा विचार आणि अंतःकरणाचा आणि विचार भावना भावना यांचा निवाडा याचा करतं. निवाडा करत. याचा अर्थ देवाचं वचन ज्यावेळेस तुमच्या जातं सगळी घाण बाहेर काढतं, आमेन सगळं वाईट बाहेर काढतं, आमेन सगळं जे देवापासून आहे ते काढतं. म्हणून धन्य ते लोक जे रोज देवाचं वचन वाचतात. अगर आप वचन नहीं पढ़ते हैं तो आप अंधेरे में चलोगे, अगर आप वचन पढ़ते हैं तो आप उजालों में चढ़ोगे. आमेन. किती लोक समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय मी काय सांगतोय? येस हालेलुया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रोज 2 तरी अध्याय वाचायचे. Yes. किती? 2. नवीन करार पासून चालू करा आणि नंतर जुना करार. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही वचन वाचणार हे वचन आपल्या मुखाने बोललं पाहिजे. येस आमेन. अनेक लोक वाचतात म्हणून वाचतात. सी देव, आज काय लोक म्हणतात मी 4 अध्याय वाचलं ना देवाला खूप आनंद होईल. फायदा नाही. जर तू 4 अध्याय वाचला आणि तुला एकही वळ कळाली नाही, एक भी शब्द आपको समझा नहीं और आपने 4 अध्याय पढ़ लिया, क्या फायदा है? पण जर तुम्ही 1 अध्याय किंवा 2 वाचला आणि त्याच्यातून एक वचन तुम्हाला कळालं, ते वचन तुम्हाला उंच करेल, आमेन. ते वचन तुम्हाला आशीर्वाद देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, वचन वाचल्यानंतर मनन करणारे बडा, वचनावरती मनन करणारे, तुमचा जीव खूप आनंदी असेल. प्रेज द लॉर्ड. आजचा संदेश थोड्या वेळ, आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या स्वतःविषयी तुम्ही रोज चांगले बोललं पाहिजे. देवाच्या वचनाद्वारे तुमच्या स्वतःविषयी तुम्ही रोज चांगलं बोललं पाहिजे. आमेन. किती लोकांकडे देवाचं वचन आहे? आपल्या हातात बायबल घ्या, म्हणा ह्या वचनाद्वारे या मी वचनाद्वारे माझ्या स्वतःविषयी मी स्वतःविषयी रोज चांगलं बोललं पाहिजे. रोज चांगलं बोललं पाहिजे. कारण देवाचं वचन देवाचं वचन माझ्यासाठी दिलेलं आहे, माझ्यासाठी दिलेले, दुसऱ्यासाठी नाही, दुसऱ्यांसाठी नाहीये, परक्यासाठी नाही, परक्यासाठी नाही, माझ्यासाठी दिलेलं आहे. माझ्यासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. अनेक लोक आपल्या स्वतःविषयी वाईट बोलतात, अनेक लोक आपल्या भविष्याविषयी वाईट बोलतात, अनेक लोक म्हणतात मेरा कुछ अच्छा नहीं होगा, माझं काही चांगलं नाही. आणि ते प्रभू मध्ये आहेत. ते कोणामध्ये आहेत? वो प्रभू में है, लेकिन स्वतःविषयी, आपल्या घराविषयी, आपल्या नातेवाईकाविषयी, भविष्याविषयी, सगळ्यांविषयी वाईट बोलतात. आणि लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलणार तेवढं तुमच्या विरुद्ध गोष्टी घडणार. जेवढं तुम्ही देवाच्या वचनाबद्दल बोलणार तेवढं तुम्ही उंच केले जाणार. प्रेज द लॉर्ड. बोला माझ्या मागे, देवाचं वचन देवाचं वचन मला दिलेलं आहे, मला दिलेलं आहे, जेणेकरून या वचनाद्वारे या वचनाद्वारे माझ्या स्वतःचं जीवन माझ्या स्वतःचं जीवन घडवलं गेलं पाहिजे. घडवलं गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर, देवाचं वचन स्वर्गात स्थापलेलं आहे. वाचूया स्तोत्रसंहिता 119 अध्याय, 89 वर्ड. स्तोत्रसंहिता 119 अध्याय वाचूया. ऐका देवाचं वचन. स्तोत्रसंहिता 119 अध्यायामध्ये आपण आहोत आणि 89 वचन. 89 पढ़ रहे आप? या माझ्या बरोबर. स्तोत्रसंहिता वाचूया. ऐका देवाचं वचन. हे परमेश्वरा, हा, तुझे वचन सर्व काळ आकाशात स्थापलेले आहे. माझी इच्छा सर्वांना मिळालं. आय डोंट नो व्हाय दिस. स्टॉप इट दिस प्लीज. वाचूया प्लीज, वाचूया. ज्यांना माझं वचन मिळालं Yes. वाचूया देवाचं वचन. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझे वचन तुझे वचन सर्व काळ आकाशात स्थापलेले आहे. सर्व काळ आकाशात स्थापलेले आहे. पण सिस्टर, तुम्ही आणि मी पृथ्वीवर राहतो आणि तुम्ही आणि मी ते वचन पृथ्वीवरती आपल्यासाठी स्थापित केलं पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळतं देवाचं वचन. म्हणा मी माझ्याबद्दल येशूच्या नावात येशूच्या नावात वचनाद्वारे वचनाद्वारे रोज आणि रोज रोज आणि रोज चांगलं बोललं पाहिजे. चांगलं बोललं पाहिजे. कारण देवाचं वचन देवाचं वचन मला दिलेलं आहे, मला दिलेलं आहे बोलण्यासाठी. बोलण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. जे लोक बोलत नाही त्यांच्या जीवनात काम नाही होणार. कारण दावीद राजा म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आणि मला काही उन्हा पडणार तो नाही. देवाशी बोलतोय का स्वतःशी बोलतोय? देवाशी. ना देवाशी नाही बोलत. तो म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि मला काही
उणे पडणार नाही. खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस सर्व दिवस मला हित आणि प्रेम द्या मिळतील. लाभतील आणि परमेश्वरच्या घरात मी. चिरकाळ वस्ती करेल. सिस्टर तो कोणाविषयी बोलतोय? स्वतःविषयी. स्वतःविषयी. तो म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असेल तरी कुठल्या अरिष्टाला विणार नाही. का? कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आमेन. त्याची आकडी व काठी माझ्या बरोबर आहे. आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही तुमच्या स्वतःविषयी, कारण बायबल सांगतं आता आपण अंधारात नाहीये, Yes. आपण प्रकाशामध्ये आहोत. आमेन. आता आपण देहिक लोक नाहीये, आपण आत्मिक लोक आहोत. आमेन. आणि आत्मिक लोकांसाठी ही भाकर आहे, जीवनाची भाकर. बोला माझ्या मागे, ही जीवनाची भाकर आहे. जीवनाची भाकर आहे. हे जिवंत पाण्याचा झरा आहे. जिवंत पाण्याचा झरा आहे. जर हे मी माझ्या मुखात बोलत आहे, जर माझ्या मुखात मी बोलतोय येशूच्या नावात येशूच्या नावात कॅन्सरला मरावं लागेल. कॅन्सरला मरावंच लागेल. परिस्थिती बदलली पाहिजे. परिस्थिती बदललीच पाहिजे. कारण देवाचं वचन देवाचं वचन माझ्या मुखात जर असेल, माझ्या मुखात असेल, मला विजय पक्का आहे. माझा विजय पक्का आहे. अनेक लोक मी बघतो, विश्वासू लोक, पास्टर माझं काय खरं नाही, पास्टर काय चांगलं नाही होणार, माझा नवरा बदलणारच नाही बघा, पास्टर माझे लेकरं बदलणार नाही. बायबल सांगतं तुझ्या तोंडच्या शब्दाने तू धरला जाशील. हालेलुया. तुझ्या तोंडच्या शब्दाने. तू धरला जाशील. आणि लक्षात ठेवा विश्वासू लोकांनो, जर तुम्हाला देवाचं वचन बोलता नाही येत तर बायबलमध्ये लिहिलंय देवाचं वचन तुम्ही अंधारात चालत आहात. कारण देवाचं वचन माझ्या पावलासाठी आणि मार्गामध्ये प्रकाश. आणि जर तुमच्याकडे देवाचं वचन तुम्ही बोलत नाही, नेहमी निगेटिव्ह, नेहमी नकारार्थी, तुम्ही देवाला कमी लेखताय. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या बाजूने बोलता, वचन बोलता, त्यावेळेस तुम्ही कोणाला उंच करताय? कोणाला उंच करताय? बायबल सांगतं, दावीद राजा म्हणतो माझ्या आई वडिलांनी जरी मला सोडलं, Yes. देव मला उचलून धरेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया स्तोत्र संहिता 18वा अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया आणि या माझ्या बरोबर देवाच्या वचनात साम चॅप्टर 18 आय थिंक सो आणि 28 वचन प्लीज वाचूया. कारण तू माझा दिवा लावशील. दावीद राजा म्हणतो तू माझा दिवा लावशील. दिवा लावशील. परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करील. परमेश्वर माझा अंधाराचा प्रकाश करील. ना. प्रश्न हा आहे, दावीद राजा देवाशी बोलतोय का स्वतःशी बोलतोय? स्वतःशी. आपको नहीं समझ में आ रहा है? अगर आपको नहीं समझ रहा है तो मेरा माझं वरणं काय फायद्याचं नाही. बोला माझ्या मागे, मी देवाच्या वचनातून जर माझ्याबद्दल चांगलं बोलत आहे, बोललो, गोष्टी बदलणार. शैतानाला जावं लागेल. कारण देवाचं वचन माझ्यासाठी आहे. माझं जीवन बदलायला आहे. वाचूया परत एकदा. कारण तू माझा दिवा लावशील. हे प्रभू तू माझा दिवा लावशील. हा. परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करील. हालेलुया. आमेन. आज तुम्ही अंधारात असताल, आज तुमच्या जीवनामध्ये प्रचंड त्रास असेल, त्या अंधारामध्ये तुम्हाला देवाचं वचन बोलायचंय. आमेन. काय बोलायचंय? आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन बोलता, लक्षात ठेवा ते वचन काम केल्याशिवाय परत नाही येणार. आमेन. किती लोक मालूम आहे? हालेलुया. वाचूया यशायाचा 55वा अध्याय 10 वचन. लवकर या माझ्या बरोबर. आज आपण ऐकूया देवाच्या वचनाविषयी. वाचूया आयझिया चॅप्टर 55 10th वर्ड. तर यशाया 55वा अध्याय 10 वचन प्लीज काढूया. वाचूया. तर आकाशापासून जसा पाऊस पडतो आणि जसे हिम खाली उतरून येते हा आणि त्याकडे परत जात नाही, हा, परंतु भूमी भिजवतात. ओके. आणि ती झाडाला उत्पन्न करील. ओके. आणि अंकुर फुटविल. हा. असे करून पेरणारा बीज व खाणाऱ्याला अन्न देतात. ओके. पुढे. तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते, जे वचन परमेश्वर म्हणतो माझ्या मुखातून निघते, ते होईल, ते होणार. ते माझ्याकडे रीते परत येणार नाही. ते माझ्याकडे रीते परत येणार नाही. हालेलुया. परंतु हा, जे मी इच्छितो हा. ते पूर्ण करील आणि ते ज्यासाठी मी पाठवले आहे ते साधील. की लोकांना विश्वास है देवाचं वचन 100% खरं आहे? आमेन. लिफ्ट अप योर हैंड. आपके हाथ को उठा करके बोलिए, म्हणा देवाचं वचन 100% खरं आहे. 100% खरं आहे. पण ते वचन माझ्या तोंडामध्ये जर असेल, माझ्या तोंडात असेल, कारण बायबल सांगतं येस, माणूस अंतकरणाने विश्वास ठेवतो, Yes. तोंडाने कबूल करतो. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्याविषयी तुम्ही बोलला मी मरणार आहे, माझा नाश होणार आहे, त्याच गोष्टी घडणार आहे. लक्षात ठेवा, दावीद राजा म्हणतो मी मरणार नाही, मी जगणार, आमेन. मी देवाचेच कृत्य जाहीर करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया स्तोत्र संहिता 118 अध्यायामध्ये. आज आपण ऐकूया देवाचं वचन. साम 118 प्लीज वाचूया. स्तोत्र संहिता 118 अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे काढूया. साम 118 वाचूया. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून माझ्याबरोबर या. आलात का? थँक्यू जीजस. 17 वचन. स्तोत्र संहिता 118 अध्याय 17 वचन वाचूया. मी मरणार नाही तर वाचेन हा, आणि परमेश्वराची कामे जाहीर करीन. मी मरणार नाही तर वाचेन, आणि मी कोणाचे काम जाहीर करणार? परमेश्वराचे काम जाहीर करीन. आमेन. प्रॉपर्ली. किती लोकांना देवाचं वचन कळतंय? I don't know why. I destroy every disturbance in Jesus' name. आमेन. I release the freedom. Praise the Lord. हालेलुया. माझ्या घोडा, मी मरणार नाही, मी मरणार नाही, मी जगणार मी जगणार आणि देवाचे कृत्य जाहीर करणार. आणि देवाचेच कृत्य मी जाहीर करणार. सिस्टर, जर तुमच्या डोळ्यापुढे शैतान मरण आणत आहे, नाश आणत आहे, दुःख आणत आहे, दरिद्री आणत आहे, गरिबी आणत आहे, आजार आणत आहे, तुम्ही काय म्हणलं पाहिजे? तुम्ही म्हणलं पाहिजे नो, मी मरण्यासाठी तारलो गेलो नाही, मी जगण्यासाठी तारलो गेलेलो आहे. आणि तुम्ही म्हणलं पाहिजे मी मरणार नाही, मी जगणार आणि मी देवाचे कृत्य जाहीर करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतानाची इच्छा आहे की तुमचं तोंड गप्प बसावं. शैतानाची इच्छा आहे की तुम्ही बोलू नये. शैतानाची इच्छा आहे की तुम्ही देवाचं वचन तोंडात घेऊ नये आणि तुमचा नाश व्हावा. बायबल सांगतं ज्यावेळी शैतान येशूकडे आला त्याची परीक्षा घ्यायला, येशूने कसं हरवलं शैतानाला? वचनाने. कैन यू टेल मी? आप बोल सकते प्रभु यीशु ने शैतान को कैसा हराया? हाँ, प्रार्थनेने, उपासाने हरवलं. ऑफकोर्स उपवास केले पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. प्रभू काय बोलला? बायबल सांगते शैतान आला आणि म्हणला प्रभू असं मी हे सर्व तुला देतो. त्याच्या बापाचं आहे जसं काय. पण आदामाने देऊन टाकलं म्हणून म्हणतोय हे सर्व मी तुला देतो. माझ्या पुढे काय कर. नमन. बायबल सांगते येशू म्हटला तू फक्त तुझ्या देवापुढेच नेमन कर आणि त्याची सेवा कर. काय बोलला येशू? वचन म्हणा, वचन बोलला. वचन बोलला. शैतान म्हणला तुला भूक लागली, या धोंड्यांना सांग भाकरी हो. येशू म्हटला माणूस केवळ भाकरीने नाही पण देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. सिस्टर, तुम्हाला वचन बोलता आलं पाहिजे. आमेन. अनेक लोक आपल्या जीवनामध्ये का त्रासात आहेत, का डिप्रेशनमध्ये आहेत, का ते खाली पडलेत, का त्यांच्या जीवनात त्रास आहे? कारण की त्यांनी शैतानाची भाषा निवडली. ते म्हणतात ना, प्लीज कृपा करून ऐका, ते म्हणतात फास्टर माझ्या डोळ्याला जे दिसतंय तेच मी बोलणार ना. पण बायबल सांगतं आपण पाहणारे लोक पाहून बघणारे नाहीये, आपण डोळ्याने दिसतं ते बोलणारे नाही, आपण विश्वासाने बोलणारे लोक आहोत. आमेन. किती लोक समझ में आ रहा है? अपने हाथों को ऊंचा करो, बोलो मी विश्वासाने बघणार आहे. मी विश्वासाने बघणार Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगते एक दिवशी एक शतपती येशूकडे आला आणि तो शतपती म्हणला की प्लीज माझ्या घरी चल. त्याचे नौकर आले आणि म्हणले प्लीज माझ्या घरी शतपतीने बोलवलंय, त्याचा चाकर आजारी आहे. बायबल सांगतं शतपतीने अजून एक माणूस पाठवला. येशू यायला निघाल्यावर तो म्हणला येशूला येऊ नको देऊ, कारण तो माझ्या छपराखाली यावा असा मी योग्य नाहीये, पण शब्द मात्र बोल. आमेन. काय बोल? शब्द बोल. काय बोल? शब्द बोल. शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. बायबल सांगते येशूला आश्चर्य वाटलं. आमेन. येशूला काय वाटलं? आश्चर्य वाटलं. वाचूया लूक याचा 7वा अध्याय. लवकर लवकर या देवाच्या वचनाकडे. लूक याच्या 7व्या अध्यायामध्ये आपण आहोत. अगर आप आ रहे हैं मेरे साथ आओ. मी जे काय बोलतो ते वचनामधून आहे का हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. वाचूया प्लीज कृपा करून ऐकूया. पहिलं वचन लूक 7:1. नंतर त्याने आपली सर्व वचने लोकांच्या कानी सांगून संपल्यावर तो कफुर्नमास गेला. हा, तेव्हा कोणा एका शतपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता. मग त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडिलांना त्यांच्याकडे पाठवून तू येऊन माझ्या दासाला वाचवावे अशी त्याला विनंती केली. ओके, पुढे असं लिहिलंय. आणि ते येशूकडे येऊन त्याला आग्रहाने विनंती करीत म्हणाले ज्याच्यासाठी तू हे करावे
तो योग्य आहे, कारण तो आमच्या राष्ट्रांवर प्रीती करतो व त्याने आमच्यासाठी आमचे सभास्थान बांधून दिले. मग येशू त्याच्याबरोबर गेला आणि तो घरापासून फार दूर नव्हता. तोच त्या शतपतीने मित्रांना त्याच्याकडे पाठवून म्हटले, हे प्रभू, श्रम घेऊ नको, कारण माझ्या छपराखाली यावे असा मी योग्य नाही. त्यामुळे तुझ्याकडे येण्यासी मी आपणाला योग्य मानले नाही. Okay. तर शब्द मात्र बोल. काय बोल? शब्द मात्र बोल. टेल मी, काय बोल? शब्द मात्र बोल, म्हणजे माझा चाकर बरा होईल. सिस्टर, देवाचं वचन सामर्थ्यवान आहे. आमेन. बोलिया माझ्या मागे, देवाचं वचन देवाचं वचन सबसे सामर्थ्यवान आहे. सबसे सामर्थ्यवान आणि ते आहे. माझ्या मुखात जर असेल, ते माझ्या मुखात जर असेल, वातावरण बदललं जाईल, वातावरण बदललं जाईल. परिस्थिती बदलली जाईल, रिपोर्ट बदलले जातील, सर्व कार्य शैतानाचं नाश केलं जाईल. सर्व कार्य सैतानाचं नाश केलं जाईल. जस्ट इमॅजिन, तुमच्या मुखात कुठले कुठले शब्द आहेत? तुमच्या मुखात देवाचे शब्द आहेत का जगातले शब्द आहेत? सिस्टर, आपण जगातले लोक नाहीये जे को आपण जगासारखं बोलावं. तुम्ही जर आशीर्वादित होऊ इच्छिता, देवाचं वचन आपल्या मुखात घाला. आमेन. रोज सकाळी उठून म्हणा, येशू मध्ये मी अत्यंत विजयी आहे. हालेलुया. ना तुम्ही हवेत बुक्क्या नाही मारत. येस. आम्ही हवेत बुक्क्या नाही मारत, आम्ही जिवंत देवाचे वचन बोलत आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकांना सवय आहे, मी विश्वासू लोकांना पाहतो, ते म्हणतात, पास्टर, आमच्या जीवनात आम्ही दरिद्री आहे आणि दरिद्रीच मरणार. तसंच होणार. काय होणार? तसंच होणार. बिलीवर की लोकांना माहित आहे की येशू ख्रिस्तामध्ये जे लोक आहेत ते दैहिक भाषा नाही बोलत, ते आत्म्याची भाषा बोलतात. आमेन. आणि आत्म्याची भाषा काय आहे? हा? वचन. आत्म्याची भाषा काय आहे? वचन. तुमच्याकडे वचन है, यस. तुमच्याकडे जीवन है. आमेन. अगर आपके पास वचन नहीं है, अगर आपके मुंह में प्रभु का वचन नहीं है, एक बात याद रखो, तुम जिंदगी में कभी सक्सेसफुल नहीं होगे. कारण बायबल मधील देवाचं वचन सांगतं. वाचूया. जर तुम्ही मत्तेच्या 12व्या अध्यायामध्ये आलात, प्लीज वाचूया. मत्ते 12वा अध्याय. मत्ते 12वा अध्याय आलात? येस. वाचूया. 33 वचन. मत्ते 12वा अध्याय. एक तर झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, हा. अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण झाड त्याच्या फळावरून कळते. हा. अहो सापाच्या पिलानो. ना येशू परीक्षे लोकांना बोलतोय, अहो सापाच्या पिलानो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? ओके, पुढे असं लिहिलंय. कारण अंतकरणात जे उदंड आहे त्यातून तोंड बोलते. हा. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो. किती लोक येशू मध्ये चांगले आहेत? आमेन. आपले पवित्र हात वर करूया. येशू मध्ये तुम्ही चांगले आहात. येस. तुमच्या अंतकरणात कोण राहतो? येशू राहतो. मग तुमचं भांडार चांगलं आहे का वाईट आहे? चांगला आहे. बायबल सांगतं, चांगला माणूस आपल्या अंतकरणातून चांगल्या गोष्टी. चांगल्या वस्तू काढतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अमावस्या असो या पौर्णिमा असो, मला काही फरक नाही पडत, कारण माझा देव रोजचा दिवस माझ्यासाठी बनवणारा आहे. आमेन. तुम्ही रोज म्हटलं पाहिजे, हा दिवस यहोवाने बनवलाय, यात मी आनंद आणि उत्साह करणार. आमेन. नहीं पास्टर, आज तो अमावस्या है, तुझे कैसा पता है? काल निर्णय लगाया है घर पे. क्या निर्णय? कुठला निर्णय लावलाय? काल. येशू निर्णय लावायचा. येशू. आमेन. आपले बायबल वर करा, म्हणा, हा येशू निर्णय आहे. येशू निर्णय आहे. अगर ये निर्णय मेरे मुंह में है, ये निर्णय मेरे मुंह में है और मेरे घर में है, मेरे घर में है, तो अंधेरा उजाले में बदल जाएगा. अंधेरा उजाला में बदल जाएगा. शैतान भागेगा. शैतान भागेगा. मरण जीवनात बदललं जाईल. मरण जीवनात बदलल. गरिबी श्रीमंतीत बदलली जाईल. गरिबी श्रीमंतीत बदलली जाईल. हालेलुया. हालेलुया. मी अनेक विश्वासाच्या घरात जातो आणि तिकडे बघतो, क्या लगाय? काल निर्णय. मग तुमचा कालच निर्णय करणार. सिस्टर प्लीज, आपण जगासारखी लोक नाहीये. नो, जगातली भाषा बोलणार आहे. मग त्या मी काल निर्णयाच्या विरुद्ध नाही. या प्लीज कृपा करून ऐका. मग त्याच्यावरती लिहिलं असतं, उद्या कुठला वार आहे? बुधवार. उद्या अमावस्या आहे. त्याला कळतं. मग त्याचं हृदय धाक 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 काहीतरी व्हायला लागलं. पास्टर आणि विश्वासू लोक सिस्टर प्लीज कृपा करून ऐका.
किती लोकांना माहिती आहे येशू तुमच्यावर प्रेम करतो? आमेन. किती लोकांना माहिती आहे खूप प्रेम करतो? आमेन. खूप प्रेम करतो. येस येस. येशू खूप प्रेम करतो. हालेलुया. किती लोकांना माहिती आहे येशू अमावस्याला तुमच्या बरोबर आहे? आमेन. पौर्णिमेला तुमच्या बरोबर आहे? आहे? रोज आहे का अमावस्याला सोडून गेला? फिरायला गेला येशू, नो. पौर्णिमेला परत आला. सिस्टर ब्रदर प्लीज कृपा करून ऐका, तुमच्या मुखाने तुम्ही बोललं पाहिजे. Yes. आजचा दिवस यहोवाने बनवलाय. पाऊस असो आणि कुठला आकाश काळा असो या ढग असो, आज मी येशू मध्ये आनंद करणार. आमेन. तुम्ही तुमच्याबद्दल चांगल्या गोष्टी देवाच्या वचनाद्वारे बोलल्या पाहिजे. की लोकांची इच्छा तुमची परिस्थिती बदलावी, हालेलुया. तुमची इच्छा तुमची परिस्थिती बदलावी. सिस्टर, ख्रिस्ती जीवन बोलणारं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन देवाचं वचन बोलणार आहे. आमेन. काही असो. एक बहीण माझ्याकडे आली, ती सांगितलं पास्टर 20 वर्ष मला लेकरू बाळ नाहीये. पास्टर 20 वर्ष मी या त्रासातून जाते. सगळे मी एव्हरी डॉक्टर, सगळे वैद्य, बाबा लोक केले. पास्टर मला अजिबात लेकरू होत नाही. मी त्याला सांगितलं तू बरोबर ठिकाणी आलीस, कारण बायबल सांगतं तो वांझेला घर करी नाही करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली आणि म्हणलं पुढच्या वेळेला मी तुला लेकराला बघणार आहे तुझ्या. या बहिणीने साक्ष दिली, पास्टर 20 वर्ष मला येशू माहित नव्हता. मी येशूकडे आले, प्रार्थना केली. तुम्ही युट्यूबवरती बघू शकता. त्यांनी सांगितले की पास्टर आज मला 3रा महिना लागलेला आहे. सिस्टर ब्रदर, बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, प्लीज कृपा करून ऐका. देवाचं वचन सांगतं आकाश आणि पृथ्वी नाही तसं होईल, पण माझं वचन नाही तसं होणार नाही. आमेन. आणि ते वचन तुझ्या तोंडामध्ये आहे. म्हणा ते वचन माझ्या तोंडात पाहिजे. माझ्या तोंडात पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बायबल सांगतं एकाच तोंडातून स्तुती आणि शाप निघतात का? किती लोकांच्या घरामध्ये पाण्याचा नळ आहे, उसपे मीठा भी पानी आता है और खारा भी पानी आता है, एकच पाणी येतं. सो तुमचं मुख जे आहे देवाने स्तुती करायला, वचन बनवायला बोलवलेलं आहे. तुमच्या तोंडाच्या शब्दाने बायबल सांगतं तुमच्या जिभेवर मरण आणि जीवनाचं नाही माहीत. वाचूया नीतिसूत्र 21 अध्याय. नीतिसूत्र 18 अध्याय. व्हेरी सॉरी. नीतिसूत्र 18 अध्याय 20 आणि 21 वचन लवकर काढूया. आज मी सगळ्यांसाठी अशी प्रार्थना करेल की आजपासून तुमच्या घरात आनंदाची नदी वाहील. बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. वाचूया काय लिहिलंय. नीतिसूत्र 18 अध्याय 20 आणि 21 वचन वाचूया. मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल. मनुष्याचे पोट मुखाच्या फळाने भरेल. कोण बोलतंय? देव. सगळ्यात श्रीमंत राजा, येस. ज्याचं नाव शलमोन राजा, आमेन. तो पवित्र आत्म्याद्वारे काय लिहितोय? माणसाचं तोंड त्याच्या मुखाच्या फळाने भरेल. बिर्याणीने नाही, बिर्याणीने भरू शकतं, पण जे अंतःकरण आहे ते कशाने भरेल? तुझ्या तोंडातले शब्द. आमेन. काही लोक रोज शाप देतात. रोज पास्टर सगळ्या जगाचं तारण होईल, पण माझा नवरा केव्हा सुधारणार नाही. सिस्टर तो केव्हा सुधारणार नाही, कारण तू बोलून टाकलं आणि त्या शैतानाने आमेन म्हटला. प्लीज कृपा करून ऐका सिस्टर, तुम्ही जिवंत देवाचे लेकर आहात. येस. आपण अंधाराच्या राज्यात नाहीये, आपण प्रकाशाच्या राज्यातले आहोत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया काय लिहिलं ऐका. मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल. मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल. पुढे आणि तो आपल्या ओठाच्या उत्पन्नाने तृप्त होईल. आपल्या होठाच्या उत्पन्नाने तृप्त होईल. ना पुढे. मरण व जीवन हा. जिभेच्या सत्तेत आहे. मरण आणि जीवन जिभेच्या सत्तेत आहे. हा पुढं. आणि तिची आवड धरणारे तिचे फळ खातील. बघा तुम्ही आमेन बी देखील म्हणत नाही. आमेन. वाय पीपल, का लोक दुःखात आहेत, का लोक त्रासात आहेत? यु नो वाय? त्यांनी देवाच्या वचनाकडे डोळे बंद केलेत आणि त्यांनी त्यांच्या परिस्थितीकडे बघायचं ठरवलंय. त्यांनी त्यांच्या दुःखाकडे बघायचं ठरवलंय. पण पास्टर परिस्थिती खरी आहे हो. पास्टर कॅन्सर माझ्या शरीरात आहे. पास्टर डॉक्टरचे रिपोर्ट आलेले आहेत. पास्टर ऐका ना, माझ्या जीवनामध्ये हे त्रास आहे, सगळं खरं आहे. पण बायबल सांगतं
देवाचं वचन त्या सगळ्यापेक्षा खरं आहे. आमेन. समझ में आ रहा आपको? येस. माझा मुलगा सियोन आहे. काही वर्षापूर्वी त्याच्या पोटामध्ये गाठ होती आणि डॉक्टरनी सांगितलं ओ ही मोठा आजार आहे, त्रास आहे, असं आहे, तुम्हाला हे काढावं लागेल, ते काढावं लागेल. आणि म्हटलं काढा जे काढायचं. आणि आम्ही सांगितलं सगळे रिपोर्ट देव बदलणारा आहे. आमेन. डॉक्टरनी एक MRI काढला, CT स्कॅन काढला. डॉक्टर म्हणतो ते याच्यात दिसलं, इथं का नाही दिसत? परत दुसरा त्यांनी CT स्कॅन काढला. डॉक्टर म्हणतो बाबा तू घरी जा, तुला काहीच त्रास नाहीये. आमेन. आपले हात वर करा, आपले हात वर करा. म्हणा येशूच्या नावात येशूच्या नावात आजपासून आजपासून माझी जीभ जी आहे माझी जीभ जी आहे ती नेहमी नेहमी देवाच्या वचनानुसार बोलणार. देवाच्या वचनानुसारच मी बोलणार. केवळ आजाराविषयी बोलणार मी नाही, आजारांविषयी बोलणार मी नाही. आरोग्याविषयी बोलणार. मी आरोग्याच विषयी बोलणार. येशूला बसलेल्या माराच्या वाहने येशूला बसलेल्या महाराच्या वळाने मला आरोग्य मिळालंय. मला आरोग्य मिळालेले. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळत आहे? आपले हात वर करून म्हणा प्रभू आजपासून प्रभू आजपासून मी रोज म्हणेल मी रोज म्हणेन मी जिवंत देवाचं मी लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. मी केव्हा खाली जाणार नाही, खाली नाही जाणार. मी केव्हा कमी नाही होणार. कमी नाही होणार. मी उसनं देणारा असेल, उसनं देणारा मी असेल. उसनं घेणारा नसेल. उसनं घेणारा नाही. मी चांगले दिवस बघणार चांगले आहे. दिवस बघणारे. येशूच्या नावात येशूच्या नावात देव देव अशक्याला अशक्याला शक्य करणार आहे. शक्य करणार आहे. माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनात देवाची मोठी योजना आहे. देवाची मोठी योजना आहे. मला माहित आहे मला माहित आहे मी मी उंचावरती असेल. वरती असेल. येशू मेला येशू मेला माझ्यासाठी, माझ्यासाठी जेणेकरून मी मरू नये. जेणेकरून मी मरू म्हणा नये. येशू उठला येशू उठला जेणेकरून जेणेकरून मी विजयी जीवन जगावं. जीवन जगावं. मी आजपासून मी आजपासून माझं तोंड जे आहे माझं तोंड शैतानासाठी नाही वापरणार. शैतानासाठी नाही म्हणा हे वापरायचं. तोंड पवित्र आहे. हे तोंड पवित्र म्हणा आहे. हे माझं मुख पवित्र आहे. माझं मुख पवित्र आहे. या तोंडातून तोंडातून देवाचे शब्द येणार. देवाचे शब्द येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कि लोग कहते हैं समझ में आ रहा है? तुमची इच्छा तुमची परिस्थिती बदलावी. बायबल सांगते एक दिवशी येशू ख्रिस्त अब्रामाकडे आला आणि तो म्हणला तू 99 वर्षाचा आहे, सारा नाही 89, तुला लेकरू होणार आहे. बायबल सांगते सारा हसली. सारा 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 म्हटली प्रभू काय बोलतो काय माहित. मी किती वर्षाची आहे? 89. माझा नवरा 99 आणि माझी गर्भपाळी बी बंद झाली, प्रसवण्याची शक्ती बी गेली आणि माझा नवराही म्हातारा आहे आणि प्रभू म्हणतो मला कुछ तो प्रॉब्लेम है. आणि बायबल सांगतं सारा हसली. सारा आणि देव म्हटलं सारा तू का हसली? सारा तू का हसली? अब्रामाला देव म्हटला सारा हसली. सारा म्हटले मी नाही हसली. देव म्हणतं मी पाहिलं ना तुला, तू हसली. सारा का हसली? सारा म्हटले असेल प्रभू काय बोलतो, मरायची वेळ आली आणि तो म्हणतो मला लेकरू होणार आहे. प्रभू काय म्हणतो की मी लेकराची आई बनेल, माझ्याद्वारे राष्ट्रीय येतील, मी सगळ्या जगासाठी आशीर्वाद. प्रभू काय बोलतो? आणि सारा असेल. बायबल सांगतं देवाला नाही आवडलं. देवाला देव म्हटला याच वर्षी तुला लेकरू होईल, याच दिवसात, आणि तू त्याचं नाव इजाक ठेव. इजाक म्हणजे काय? हसणं. इजाक म्हणजे सारा तू खूप रडली, अब्रामा तू खूप रडला, पण तू देवाच्या वचनावर विश्वास ठेव, कारण जे माणसाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. आणि ऐका, सारेला लेकरू झालं का? कम ऑन टॉक टू मी यार. सारेला लेकरू झालं? अब्रामाला लेकरू झालं? साऱ्याचं हसण्याचं काय झालं? सिस्टर ब्रदर, आज लोक तुम्हाला हसत असतील. लोक म्हणत असतील तू चर्चला जाते, तू खूप असं करते तसं करते. तुम्ही आपल्या हातवर करा, म्हणा लोक मला हसत असतील, बोलत असतील, मी त्यांच्याकडे नाही पाहणार, मी देवाकडे पाहून जगणार. देवाकडे पाहून जगेल. कारण जितक्यांनी त्याच्याकडे पाहिलं त्याच्याकडे पाहिलं ते प्रकाशमय झाले. ते प्रकाशमय झाले. त्यांचे चेहरे केव्हा काळपटणार त्यांचे नाही. चेहरे कधी काळपटणार नाही. की लोकांची इच्छा आहे आजपासून तुमच्या जीवनात चमत्कार व्हावा. आमेन. व्हावा. येस तुमची इच्छा आहे येस. तुमच्या स्वतःविषयी काय बोलायचं?
देवाच्या वचनाद्वारे चांगलं बोलायचं. काय बोलायचं? की लोक बोलायला तयार आहे? येस, आमेन. बोलायला तयार आहे? येस, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आमेन. आजपासून येस, तुमच्या मुखात मोठे शब्द घालेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि लक्षात ठेवा, देव तुमच्यावरती प्रेम करतो, पण देवाला तुमच्या मुखातून विश्वासाचे शब्द ऐकायचे. आमेन. कुठले शब्द? विश्वासाचे. कुठले शब्द? विश्वासाचे. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या बाजूने बोलता, देव तुमच्या बाजूने काम करतो. आपल्या हात घेऊन ख्रिस्ती जीवन ख्रिस्ती जीवन पोकळ जीवन नाहीये, पोकळ जीवन नाहीये, विश्वासाचं जीवन आहे. विश्वासाचं जीवन आहे. विश्वासाचं जीवन आहे. विश्वासाचं जीवन आणि मी देवाचे शब्द बोलणार. मी देवाचे शब्द म्हणा, बोले. जो जगामध्ये आहे जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे जो माझ्यात आहे तो मोठा आहे. तो मोठा आहे. म्हणा, माझ्या मागे मी जिवंत देवाचे लेकरू आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. येशू ख्रिस्तामध्ये येशू ख्रिस्तामध्ये मी जगाचा प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे. मी पृथ्वीचं मीठ मी आहे. पृथ्वीचं मीठ आहे. म्हणा, येशूमध्ये येशूमध्ये मी केव्हा कमी नाही होणार, मी केव्हा कमी नाही मी होणार. वाढवला मी जाणार. वाढवला जाईल. म्हणा, माझ्या बरोबर माझ्या बरोबर जर देव आहे जर देव आहे तर माझ्या विरुद्ध कोण जाईल? माझ्या विरुद्ध कोण जाईल? कोणी जाणार नाही. कोणी जाणार नाही. म्हणा, माझं घर आणि मी माझं घर आणि मी 100% सुरक्षित आहे. 100% सुरक्षित. कारण मी परात्पराच्या मी परात्पराच्या गुप्तस्थली वसतो. गुप्तस्थली वसतो. मी सर्व समर्थाच्या मी सर्व समर्थाच्या छायेत राहतो. छायेत राहतो. माझ्या बाजूला 1000 पडतील, माझ्या बाजूला 1000 पडतील. माझ्या उजव्या बाजूला 10,000 पडतील, माझ्या उजव्या बाजूला 10,000 पण ते पडतील. माझ्यापर्यंत येणार नाही. माझ्यापर्यंत येणार नाही. कारण देव माझ्या माझ्या राहण्याचं ठिकाण आहे. राहण्याचं ठिकाण आहे. हालेलुया. हालेलुया. प्लीज कृपा करून नकारार्थी शब्द तोडून टाका, कॅन्सल करा. प्रेज द लॉर्ड. लोक माझ्याकडे येतात, फास्टर डॉक्टरनी सांगितलं मी 15 दिवसात मरणार आहे. मी त्याला सांगतो, तू मरणार नाही, तू जगणार आणि तू देवाचं काम करणार. आणि 15 दिवस झाले, 1 महिना झाला, 2, 1 वर्ष, आज तो जिवंत आहे. का माहिती आहे? तुमच्या मुखातून निघणारं वचन. प्रेज द लॉर्ड. की लोकांची इच्छा असं व्हावं. आमेन. तुमची इच्छा असं व्हावं, रोज व्हावं. आपल्याबद्दल चांगले शब्द बोला, आपल्याबद्दल चांगलं बोला, आपल्याबद्दल चांगलं बोला. आणि मग बघा देव कसं कार्य करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळतंय? थोडं तरी कळतंय? प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं, बलाम ज्यावेळेस शाप द्यायला निघाला, बलाकाला माहित होतं बलाम जर शाप दिला इस्रायल लोक कमी होतील. पण बायबल सांगतं, देव म्हटला बलामाला, माझ्या लोकांना शाप द्यायचा नाही, मी सांगल तेच बोलायचं. आणि बायबल सांगतं शेवटी देवाने बलामाला शाप नाही देऊ दिला. पण बालाक राजाला माहित होतं शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. की लोकांना कळते देवाचं वचन. आज मी अशी प्रार्थना करेल, सगळे चुकीचे शब्द कॅन्सल करा. म्हणा, आजपासून या बायबलचे वचन माझ्या मुखात असेल. माझ्या मुखात असेल. म्हणा, माझे लेकर आणि मी माझी लेकरं आणि मी देवाची सेवा करणार. देवाची सेवा करणार. आमच्या घरात रोज प्रार्थना होईल. आमच्या घरात रोज प्रार्थना होणार. माझा पती बदलणार आहे, माझा पती बदलणार आहे. माझी पत्नी बदलणार आहे, पत्नी बदलणार आहे. माझे लेकर बदलणार आहे. बदलणार आहे. बॉम्बे मध्ये तारण येणार आहे. बॉम्बेचं तारण होणार आहे. येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये मोठमोठ्या गोष्टी होणार आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी होणार आहेत. कारण माझ्या देवाला सगळं माझ्या शक्य आहे. देवाला सगळं शक्य आहे. तो अशक्याला तो अशक्याला शक्य करणारा शक्य देव आहे. करणारा देव आहे. येशूच्या नावात येशूच्या नावात माझ्या मुखामध्ये माझ्या मुखात माझ्या जिभेवर माझ्या जिभेवर जीवनाचे शब्द असतील. जीवनाचे शब्द असतील. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. आमेन. उभे राहा आपल्या जागेवर. आपण माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, जे काही चुकीचे शब्द सगळे चुकीचे शब्द मी आतापर्यंत बोललो असेल, मी आतापर्यंत बोललो असेल, प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात मी कॅन्सल करत आहे. मी कॅन्सल करत आहे. मी कॅन्सल करतो. मी कॅन्सल करत आहे. मी येशूच्या रक्ताने धुवून मी टाकतो. येशूच्या रक्ताने धुतलेला आहे. मी शैतानाला ठिकाण नाही मी देणार, सैतानला ठिकाण नाही देत. अजिबात नाही देणार. अजिबात नाही. कारण कारण तो नाश करणार तो आहे, नाश करणारा आहे. पण माझा देव माझा देव जीवन देणारा, जीवन देणारा आहे. माझी परिस्थिती बदलणार आहे. माझी परिस्थिती बदलणार आहे. येशूच्या नावात येशूच्या नावात मला माहित आहे मला माहित आहे मी मोठी साक्ष देणार आहे. मोठी साक्ष देणार आहे. मी मरणार नाही, मी मरणार नाही. मी जगणार. मी जगणार आहे. मी विजयी जीवन जगणार. विजयी जीवन जगणार आहे. येशू मध्ये येशूमध्ये मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. मी गौरवशाली मी आहे. गौरवशाली आहे. मी येशू मध्ये मी
येशूमध्ये उंचावरती मी राहील, उंचावर राहील, खाली नाही राहणार. मी खाली नाही जाणार. आजपासून आजपासून देव माझी परिस्थिती बदलणार देव आहे. माझी परिस्थिती बदलणार आहे. आजपासून आजपासून मी चांगले दिवस बघणार आहे. चांगले दिवस बघणार आहे. कारण कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उन्ह पडणार मला नाही. काही उन्ह नाही पडणार. जो जगात आहे जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. तो मोठा आहे. हालेलुया. हालेलुया. डोळे बंद करा. थँक यू लॉर्ड. आतापर्यंत जर तुम्ही प्रभू ईश्वर विश्वास नाही ठेवला, प्रभू ईश्वर विश्वास ठेवा. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. अनुभव घेऊन पहा प्रभू येशू किती चांगला आहे. हालेलुया. मी एक प्रार्थना करेल, पूर्ण हृदयाने विश्वासाने अर्थ समजून प्रार्थना करा. Yes, amen. डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर मी विश्वास ठेवते. प्रभू प्रभू येशू प्रभू येशू तू जिवंत देवाचा तू पुत्र जिवंत आहे. देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आलाय, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिलाय. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, पुन्हा उठलाय असा माझा विश्वास असा आहे. माझा विश्वास आहे. प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तूच माझा तारणारा देव तारणारा देव आहे. माझ्या हृदयामध्ये ये. माझ्या हृदयात ये. आजपासून आजपासून प्रभू येशू प्रभू येशू तुझ्या नावावर तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळं विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. माझ्या हृदयामध्ये मी स्वीकारत मी आहे. कबूल करतो मी कबूल करते. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. आपले हात आपल्या बाहेर देखील, आत देखील, साईडला देखील आपले हात आपल्या आजार भागावर ठेवा. Thank you, Lord. आजार देवापासून नाहीये, हुराबाला शथाराबा थुरी बाबा बाबा. दुःख देवापासून नाहीये. हुराबाला शथारा- बायबल सांगतं तो दुःख आनंदात बदलतो. जिथं तुम्हाला त्रास आहे तिथं हात ठेवा आणि आपले डोळे बंद करा. फादर, आज प्रभू येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. Yes, Master. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, आमेन, आमेन. देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. प्रभू येशूच्या नावामध्ये आशीर्वाद. शैतान तुझा काही अधिकार नाही Yes, त्यांच्यावर, आमेन. कारण प्रभू येशूने त्यांना त्याच्या रक्ताने विकत घेतलंय. आमेन. फादर, जितके लोक इथं उभे आहेत, होय प्रभू. जे मला ऑनलाईन बघतील, Yes, Master. प्रभू येशूच्या नावात Yes. डोक्यापासून तर पायापर्यंत असलेले Yes. सगळे आजार, निघून जा. सगळे रोग, Yes. सगळ्या गाठी, Yes. सगळा कॅन्सर, निघून जा. सगळा मायग्रीन, Yes. सगळे किडनी प्रॉब्लेम, Yes. सगळ्या शरीरातले रोग हुराबाला शथारी- येशूच्या नावात निघून जा. येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावात निघून जा. आमेन. डोक्यापासून तर पायापर्यंत मी आज्ञा देतो येशूच्या नावात, Yes. बरे व्हा, आमेन. बरे व्हा. आमेन. फादर, राईट नाव तुझं सामर्थ्य येशूच्या नावात त्यांच्या शरीरामध्ये वाहू दे. तुझं सामर्थ्य येशूच्या नावात त्यांच्या शरीरामध्ये मी मोकळं करतो. आमेन. आजार दिसणार नाही, आमेन. आरोग्य दिसणार. हालेलुया. छातीतील आजार, Yes, Lord. हृदयातील आजार, राबाला शथाराबा धुरी- सगळं प्रभू प्रभू त्यांच्या शरीरातली गाठी, रक्तस्राव Yes. मी आज्ञा देतो येशूच्या नावात निघून जा. येशूच्या नावात बरे व्हा. आणि येशूच्या नावात डोक्यापासून पायापर्यंत बरे व्हा. आमेन. प्लीज त्यांच्या डोक्यावरती हात ठेवूया. राबाला शथारी- ला शे ब्रेके, प्रभू येशू- ला से ब्रेके, ला बाबा. देवाचं सामर्थ्य वाहतंय, देवाचं आरोग्याचं सामर्थ्य वाहतंय, देवाचं बरं होण्याचं सामर्थ्य वाहतंय. सगळ्या किडन्या बऱ्या हो, येशूच्या नावात बऱ्या हो. सगळे लिव्हर बरे हो, येशूच्या सगळे मणके येशूच्या नावात बरे हो. नावामध्ये बरे व्हा. रिपोर्ट बदलले जा, आमेन. रिपोर्ट बदलले जा. आमेन. फादर, प्रत्येक शरीरामध्ये येस. येशूच्या नावात मी आरोग्य मोकळं करतो. मोकळं करत आहोत. फादर, प्रत्येक हृदयामध्ये मी आरोग्य मोकळं करतो. आपले हात वर करा, म्हणा येशूच्या नावात हो राबा, येशूच्या माझं आरोग्य माझं आरोग्य मी स्वीकारत आहे. मी स्वीकारत आहे. म्हणा, Yes. मी मोठी साक्ष देणार, मी मोठी साक्ष देणार आहे. मी मोठी साक्ष देणार मी मोठी साक्ष देणार आहे. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. आता प्रत्येक दुष्ट आत्मा, येस लॉर्ड. शैतानाचे आत्मे, येस. त्यांच्या घरातली दरिद्री, येस. गरिबी, येस. भांडणं, दारू, सांगतो त्याला. दारूचे आत्मे येस. निघून जा येशूच्या नावात. येशूच्या नावात बरे सोड त्यांच्या जीवनाला, प्रभू येशूच्या येशूच्या नावात सोड त्यांच्या जीवनाला. येस. आमेन. फादर, आजपासून त्यांच्या घरात
तुझी मोठी शांती, येस मोठा आनंद, आमेन मोठं सामर्थ्य, येस आम्ही स्वीकार आत्मिक, शारीरिक, बौद्धिक आशीर्वाद येशूच्या नावामध्ये येशूच्या नावात मी मोकळे करत आहे, आमेन मोकळे करत आहे. हुरा बाबा त्यांचे लेकरं तुझी सेवा करतील, हुरा बाला त्यांचं घर साक्ष देणार, हुरा बाबा त्यांच्या घरात रोज प्रार्थना होणार, हुरा बाबा वचन वाचलं जाईल, हुरा बाला त्यांच्या घरात अंधार नसेल, हुरा बाला प्रकाश असणार. शथारा बाला लिमा शेब्रेकेतने आलाबा, हुरा बाला लो शेब्रेकेतने आलाबा, हुरी बाबा 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 थुरी बाला लो शेब्रेके. हुरा बाला 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 बा थुरी बाला सगळी भीतीची शक्ती मी तोडतो येशूच्या नावात, आमेन भीतीचा आत्मा मी बांधतो येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये फादर, तो शैतान त्याचे काम धंदे होऊ देत नाही, त्यांना अडखण घालत आहे, त्याला मी बांधतो येशूच्या नावात. हुरा बाबा मी आज्ञा देतो येशूच्या नावात मोकळे व्हा, आमेन मी आज्ञा देतो येशूच्या नावात बरे व्हा. आमेन रिपोर्ट बदलले जा येशूच्या नावात, त्या नावामध्ये रिपोर्ट बदलले जा येशूच्या नावात. नावामध्ये आमेन नवीन किडन्या, बाबा थुरा बाला नवीन डोळे, आमेन नवीन कानाचा पडदा येस लॉर्ड मी येशूच्या नावात मोकळा करत आहे. का करत आहोत जिभेचा बंद सुटला जा येशूच्या नावात, येशूच्या नावामध्ये आणि प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. शथारी बाला आपले हात वर घेऊन प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद येशू म्हणा धन्यवाद येशू, धन्यवाद येशू म्हणा हालेलुया, हालेलुया म्हणा धन्यवाद येशू, धन्यवाद येशू हालेलुया, हालेलुया हालेलुया. हालेलुया फादर, जे लोक कष्ट करतात, ज्यांचा बिझनेस आहे, आजपासून तुझी सफलता, आमेन तुझं उंच करणं आमेन येशूच्या नावात मी स्वीकारतो. बाला शथारा बाबा 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 फादर, प्रत्येक अश्रू पुसले जाओ, येस येस लॉर्ड प्रत्येक दुःख आनंदात बदललं जा. आमेन हे लोक मरणार नाही, येस हे लोक जगणार. प्रभू येशूच्या नावात लॉर्ड, प्रत्येक इच्छा पूर्ण कर, आमेन प्रत्येक गरजा पूर्ण कर, हुरा बाबा बाबा आणि तुझा गौरव होऊ दे. शथारी बाबा आपले हात घेऊन प्रभूचे आभार माना. हुरा बाबा बाबा थुरा पवित्र आत्मा इथे आहे, आमेन पवित्र आत्मा इथे आहे, आमेन पवित्र आत्मा इथे आहे. आमेन येशूच्या नावात आत्म्याने भरले जा, आमेन येशूच्या नावात आत्म्याने भरले जा. येस आपले डोळे बंद करून प्रभूला म्हणा, मला ताण आहे, मला भूक आहे आत्म्याने भरायची. भर प्रभू. लॉर्ड, माझ्या आईला स्पर्श कर, तुझं सामर्थ्य माझ्या आईमध्ये, यांच्यामध्ये वाहू दे. आणि फादर, आजपासून येशूच्या नावामध्ये तुझं सामर्थ्य माझ्या आईमध्ये येशूच्या नावात मी मोकळं करतो. ला शेब्रेके. लॉर्ड, माझ्या सिस्टरवर आरोग्य मी येशूच्या नावात मोकळं करत आहे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. लिबा शेब्रेके. आत्म्याने भरले जा, आत्म्याने भरले जा, आत्म्याने भरले जा. लॉर्ड, तुझं सामर्थ्य व्हायला लागो. लिबा बाबा 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 शेब्रेके. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड जीसस, थँक्यू. बाहेर देखील, बाहेर देखील धन्यवाद. लिबा बाबा शेब्रेके नेलाबा. रोबा बाबा 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 शेब्रेके. रोबा बाबा बा. थँक्यू जीसस. देवाची शांती. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. Father, we worship you. Now, तुमच्या हृदयामध्ये प्रभू येशूच्या नावात देवाची शांती नदी सारखी मी मोकळी करतो, नदी सारखी मोकळी करतो. तुम्ही केव्हा निराश नसणार. सगळी निराशा आशेत बदलली जा येशूच्या नावामध्ये. फादर, रडणारे डोळे बघ. जो रो रहा है उसको देख प्रभु, जो रो रहा है उसको देख रहा है प्रभु. आज से तुम रोओगे नहीं, आज से तुम आनंद मनाओगे. आमेन You are going to rejoice in the Lord. आमेन. आप प्रभु में आनंद मनाओगे, यस हालेलुया. क्योंकि बाइबल में लिखा है प्रभु का आनंद मेरी ताकत है. आमेन. थँक यू फादर. प्रत्येक दुःख आनंदात बदललं जा. थँक यू होली स्पिरिट. त्यांचे लेकरं वाईट मार्गाला असतील, येशूच्या नावात त्यांच्या घरात प्रार्थना चालू हो, वचन वाचणं चालू हो. यस लॉर्ड. त्यांच्या घरामध्ये आजपासून आनंदाची आरोळी ऐकायला येऊ. आमेन. त्यांचा बिझनेस वाढवला जा यस लॉर्ड. येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या आणि फादर, त्यांच्या घरचे जे आजारी आहेत
मी त्यांच्यासाठी आरोग्य मोकळं करतो प्रभू येशूच्या नावात. धन्यवाद प्रभू. प्रत्येक वांस जी आहे येशूच्या नावात लेकराची आई हो, आमेन. फलद्रूप हो थँक यू होली आणि प्रत्येक इच्छा पूर्ण कर. थँक यू जी. प्रत्येक इच्छा पूर्ण हो. आमेन. जोरात टाळी वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. यीशु मसीह की जय बोलो, यीशु मसीह की जय. खाली बसा 2 मिनिटं. यावेळेस दानार्पणाची वेळ आहे. यावेळेस दानार्पणाची वेळ आहे. तुम्हा प्रत्येकाला माहिती आहे, बरेच लोक आम्हाला विचारतात की पास्टर आम्हाला चेक द्यायचा असेल तर आम्ही कसा दिला पाहिजे, कुठलं नाव. तुम्हाला जर चेक द्यायचा आहे तर विनियार्ड ब्लेसेड मिनिस्ट्री या नावावरती तुम्हाला चेक द्यावा लागेल. विनियार्ड वर्कर ब्लेसेड मिनिस्ट्री, लक्षात घ्या. विनियार्ड वर्कर ब्लेसेड मिनिस्ट्री या नावावर तुम्ही चेक देऊ शकता. तुम्हा प्रत्येकाला माहिती आहे आपलं चर्च विनियार्ड वर्कर ब्लेसेड चर्च जे आहे ते रोज गरिबांचा साठी उभं आहे. आज आपण नगरमध्ये राहतो, अहमदनगरमध्ये राहतो, पण अहमदनगरमधून शेकडो लोक आपल्या चर्चद्वारे जीवन जात आहेत, जेवत आहेत. जे रस्त्यावर भिकारी आहेत, गरीब आहेत, ज्यांना एक वेळचं नीट जेवण मिळत नाही, जे लहान लहान लेकरं रस्त्यावरती फिरतात, जे सिग्नलला असतात, प्रत्येकांसाठी आपले जे व्हॉलिंटियर आहेत नगरमध्ये त्या लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्या लोकांपर्यंत तुमचीही मदत जात आहे. तर आम्ही नम्र विनंती करतो की तुमची इच्छा आहे की 50 लोक, 60 लोक, 500 लोक, 1000 लोक माझ्या कुटुंबाद्वारे मला द्यायचं आहे त्यांना जेवण. प्लीज तुम्ही पुढे या. सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला तुमच्या लेकरांचा वाढदिवस, वेडिंग ॲनिव्हर्सरी किंवा करण्याच्या स्मरणार्थ तुम्हाला जर जेवण द्यायचं आहे, प्लीज आम्हाला भेटा. तुम्ही द्या, देव तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. शेकडो लोकांपर्यंत आज आपण पोहोचत आहोत आणि आपलं चर्च आहे तसं असणार नाही. आपल्या चर्चमधला प्रत्येक व्यक्ती ब्लेसेड आणि आशीर्वादित असणार, कारण आपलं चर्च देणारं चर्च आहे. आपलं चर्च लोकांचे अश्रू पुसणारं चर्च आहे. तर यावेळेस आपलं दानार्पण, आपलं डोनेशन आपल्या हातात घेऊयात. ते जे काही तुम्ही गरजू लोकांसाठी देत आहात आपल्या हातात घ्या. जे आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत, तुम्ही ऑनलाईनद्वारे तुमचा 1/10 ऑफरिंग देऊ शकता. आमचा नंबर आहे 777-508-3030. हा नंबर आहे आमचा, त्याद्वारे ऑनलाईनसुद्धा तुम्ही करू शकता. प्रभू तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. आपलं दानार्पण आपल्या हातात घेऊया. 14 घेऊया. धन्यवाद प्रभू येशू, आज आम्ही तुझे उपकार मानतो आणि धन्यवाद देतो. जसं दे बाप्पा आम्ही तुमच्या राज्यामध्ये पेरणी करत आहोत. आमचा 1/10, आमचं डोनेशन गरजू लोकांसाठी प्रभू येशूच्या नावात दे बाप्पा. आम्हाला माहीत आहे की ज्यावेळेस आम्ही पेरतो ते उगवणारच. दे बाप्पा, तुझी लोक, तुझी लेकरास पेरणी करत आहेत. माझी प्रार्थना आहे, तू बघ परमेश्वरा, त्यांच्या हातांकडे बघ, त्यांच्या पेरण्याकडे बघ आणि प्रभू त्यांना भरपूरचे आशीर्वाद दे. त्यांना काही कमी पडणार नाही. येत्या दिवसामध्ये प्रत्येकाकडे 4 व्हीलर असू दे प्रभू, स्वतःचं घर असू दे परमेश्वरा. दे बाप्पा, धनवान करेल आशीर्वाद आम्ही तुझ्या लेकरांसाठी आज स्वीकारत आहे. आम्ही सर्व गौरवपित्या तुला देऊन प्रभू येशूच्या नावात मागत आहे, आमेन. यावेळेस व्हॉलिंटियरकडे आपले पॅकेट्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही पॅकेट देता तुमचा नंबर लिहा, जेणेकरून आम्ही तुम्हाला ग्रुपला ॲड करू शकू. तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पत्ता लिहा आणि तुम्ही देऊ शकता. गॉड ब्लेस यू. यावेळेस जसं क्वायर गाणं गाईल तुम्ही, येस, हो, नंतर सांगते. एक अजाउस तू चक के देख ले, अजाउस तू चक के देख ले. मेरा यीशु सबसे प्यारा, दुनिया में सबसे न्यारा. मेरा यीशु सबसे प्यारा, दुनिया में सबसे न्यारा. हे 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 हे, अजाउस तू चक के देख ले. आजो से तू चक के देख ले. ये सूरज
ये चांद आसमां के ये तारे, ये धरती ये अंबर सागर सब गहरे, ये सूरज ये चांद आसमां के ये तारे, ये धरती ये अंबर सागर सब गहरे, सब उसने ही है बनाए, आओ मिलके महिमा गाए, सब उसने ही है बनाए, आओ मिलके महिमा गाए। हे 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 हे। आ जाओ से तू चख ले, चख के देख ले, आ जाओ से तू चख ले, चख ले, चख के देख ले। हो ना डरते घबराते कभी किसी से हम, हर पल हम मुस्काते चाहे कितने भी हो गम। ना डरते घबराते कभी किसी से हर हम, पल हर पल हम मुस्काते चाहे कितने भी हो गम। हो हम सबका वो रखवाला, सिर्फ एक यीशु हमारा, हम सबका वो रखवाला, सिर्फ एक यीशु हमारा। हे 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 हे। आ जाओ से तू चख ले, चख के देख ले, आ जाओ से तू चख ले, चख ले, चख के देख के ले। आजा, के आ आजा जाओ से तू चख ले, चख के देख ले, आ जाओ से तू चख ले, चख ले, चख के देख ले। हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. तर परत एकदा धैर्य आणि सामर्थ्याने त्यांच्याद्वारे वचन गाजवलं जाऊ दे. आमेन. आणि प्रभू तुम्हाला त्याचे नक्की एक आशीर्वाद अजून एक अनाउन्समेंट आहे. जर तुम्हाला या 27 तारखेला जर तुम्हाला चर्चमध्ये यायचं असेल आणि तुम्हाला जर लोकेशन माहीत नाही आहे, तर तुम्ही फक्त आमच्या चॅनलला गेले आणि तुम्ही कुठल्याही व्हिडिओवर तुम्ही गेले आणि तुम्ही तिकडे फक्त डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही आमची लोकेशन बघू शकता. नाहीतर तुम्ही जर मॅप्समध्ये गेले, गुगल मॅपमध्ये तुम्ही फक्त टाकलं विनियार्ड ब्लेसेड चर्च, तर तुम्ही तिकडे येऊ शकता. तिकडे लोकेशन तुम्ही टाका. नाही समजलं तर स्टॉलवर विचारा, नाही तर आमच्या क्वायरच्या मुलींना विचारा, ते तुम्हाला नक्की सांगतील. थँक्यू. साधा पत्ता आहे. अगदी एसटी स्टँडच्या बाजूलाच आपलं चर्च आहे. विनियार्ड ब्लेसेड चर्च. अहमदनगरला आला 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. एसटी स्टँडला आलात, तिथून 5 लोकेशन टाकलं, कोणाला विचारलं 5 मिनिटामध्ये तुम्ही तिथे पोचाल. तुम्ही या. एक दिवसा सकाळी लवकर या. रविवारी सकाळी 9:30 ते 10 वाजता आपलं चर्च सुरू होईल. दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. लक्षात घ्या, रविवारी दुपारपर्यंतच आहे आणि संध्याकाळच्या सभा नाही आहेत, फक्त दुपारी आहे. शुक्रवारची जी सभा आहे ती फक्त एक सभा संध्याकाळची आहे आणि शनिवार आणि रविवार आपण दुपारी ठेवली आहे. पण रविवारी आपल्या चर्चमध्ये सेलिब्रेशन आहे आणि जे बाहेरगावून जे म्हणजे लांबून जे येणारे आहेत, फ्री जेवणाची त्यांची व्यवस्था केलेली आहे. तर तुम्ही येऊ शकता. प्रभू तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. गॉड ब्लेस यू. यावेळेस सगळ्यांसाठी